इतिहास पुटपुटला होते खंडोजी म्हणून वाचले धर्मवीर छत्रपती संभाजीराज। आजपर्यंत जेव्हा जेव्हा राजा आला ढोल ताशे वाजवले होते, आज राजासाठी नगारे वाजवले जात होते। ह्या वडू बुद्रुकला 3 नद्यांचा संगम आहे, भीमा, भामा, इंद्रायणी। 3 नद्यांचा संगम हिंदू धर्मात पवित्र मानला जातो। पण महाराजांना वाटलं हे विजरोई येतात दिवसा आमच्या किल्ल्यांवरती आक्रमण करतात, माई माऊलींना पाठवतात, धर्मांतर करतात, ह्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। ह्यांनी माझ्या स्वराज्यात आल्यात, मी ह्यांच्या स्वराज्यात जाणार। गोव्यापाशी जुवे बेट नावाचं एक बेट आहे, त्या बेटावरती एक किल्ला होता। तो किल्ला म्हणजे गोव्याच्या पोर्तुगीजांची राजधानी। राजधानी जिंकायचं ठरवलं शंभूराजेने। कैक सैन्य घेतलं आणि त्या सैन्यासोबत फक्त 1000 लोकांची तुकडी शंभूराजांच्या सोबत होती। त्या गोव्याच्या जुवे बेटावरती किल्ल्यावरती त्या विजरोईचं कैक सैन्य होतं फक्त। विजरोई गोव्यामध्ये जुवे बेटावरती कैक सैन्य पोर्तुगीजांचं। त्या संधीचा फायदा घेऊन एके दिवशी सायंकाळी शंभूराजे जवळ गेले, आपल्या सैनिक किल्ल्यावरती पाठवलं। शंभूराजांच्या सैनिकांनी जुवे बेटावरती लंगड्यात तोड केली। शंभूराजांनी सांगितलं जुवे बेट घेतल्यावरती फक्त तोफेचे बार करा, मला समजेल किल्ला घेतलाय। किल्ला घेतला, मावळ्यांनी तोफेचा बार केला, पण हा आवाज जसा शंभूराजांना ऐकू गेला तसा तोच आवाज गोव्यामध्ये असलेल्या विजरोईला ऐकू गेला। आणि पोर्तुगीजांचे सेनापती विजरोई स्वतःची राजधानी वाचवण्यासाठी लगोलगच किल्ल्यावरती बसून तो आला, घोड्यावरती बसून किल्ल्याकडे आला। तो जवळ आला, जुवे बेटाच्या जवळ आला। मराठे बघितले, लंगड्या तोड चालू केली। पण जसे मराठे मारायला चालू केले तशी पहिला गनिमिकावा जो महाराजांनी शिकवला तोच गनिमिकावा शंभूराजांनी अनुभवला। शंभूराजांचं सैनिक पळू लागलं, नदीकडे पळू लागलं। त्यांच्या पाठीमागे विजरोई, शंभूराजांचं सैनिक पुढं, विजरोई मागं, सैनिक पुढं, विजरोई मागं। नदीच्या जवळ आलं, गोव्याच्या नदीला पूर आला होता। सैनिक जवळ आलं, सैनिक थांबलं, विजरोई थांबला। पुढे मराठे, विजरोईला कळलं मराठे का थांबलेत। आणि मराठ्यांचा एक सेनापती म्हणला, विजरोई पाठीमागे बघ, तुझा बाप तलवार घेऊन उभा आहे। विजरोईनं पाठीमागे बघितलं, शंभूराजे शमशेर घेऊन उभारले होते। जसं संभाजी राजाला बघितलं ह्या विजरोईला घाम फुटायला चालू झाला। विजरोई रणांगण टाकून पळू लागला, नदीकडे पळू लागला। विजरोईनं आपला घोडा पळवला नदीकडे, नदीला पूर आला होता। पाठीमागे शंभूराजे सोडणार नाही। विजरोई धर्मांतर केलास, ख्रिश्चन धर्मांतर वाढवला, सोडणार नाही। शंभूराजेने आपला घोडा विजरोईच्या पाठीमागे लागला। विजरोई पुढं, शंभूराजे मागं, विजरोई पुढं, शंभूराजे मागं। विजरोई जवळ गेला, नदीच्या जवळ गेला, नदीला पूर आला होता। त्या विजरोईचं काही सैनिक नदीत वाहून गेलं। त्या मचव्याने विजरोईला उचललं आणि त्याच्या मचव्याने विजरोईला नावेत बसून सुखरूप पोहोचवलं। पण शंभूराजे ऐकतील तर कसे, वारा नव्हे नदीवरती राज्य करणारा राजा आहे, नदीवरती, पाण्यावरती। शंभूराजेने आपला घोडा थेट नदीत घातला। गोव्याच्या पूर आलाय, नदीत रागाच्या भरात घोडा नदीत घातला। पाणी घोड्याच्या नाकापर्यंत आलं आणि पाण्याच्या पुढे शंभूराजांचा घोडा होऊन जायला लागला। आता शंभूराजे मरणार, पुरा पुढे काय होणार। पण त्याच वेळी शंभूराजांचा निष्ठावंत सरदार खंडोजी बल्लाळ पुढे आला। खंडोजी बल्लाळ याने शंभूराजांच्या घोड्याला धरलं, शंभूराजांना धरलं, नदीतनं बाहेर काढलं। आणि त्यावेळी इतिहास पुटपुटला होते खंडोजी म्हणून वाचले धर्मवीर छत्रपती संभाजीराज। तेव्हापासून विजरोई जो महाराष्ट्र आणि गोवा सोडून गेला, परत स्वराज्यात नाही आला, हिंदुस्थानात नाही आला। धर्मासाठी कसं जगायचं, धर्मासाठी कसं मरायचं शंभूराजांनी शिकवलं। तिकडे औरंगजेबाने आदिलशाही घेतली, निजामशाही घेतली, कुतुबशाही घेतली आणि निघाला खास दख्खनकडे। आणि पहिला डाव आखला, संभाको कलम कर देंगे। आणि त्याच वेळी शंभूराजाने एक झरी चाल टाकली। औरंगजेबाचा मुलगा अकबर
याला स्वतःकडे आणला. जसा अकबर शंभूराजाकडे आला, चौथाला औरंगजेब अब दिखाएंगे. आपला दुसरा मुलगा औरंगजेब त्यानं सांगितलं आपल्या दुसऱ्या मुलाला एक काम कर, संभाजी गोव्यात आहे, काही सैनिक घेऊन पुण्याकडं तो गोव्यात उतर. मी काही सैनिक पाठवतो, ते सैनिक सावंतवाडीच्या घाटातनं गोव्यात उतरतील. त्या फोंड्यापाशी संभाजीला पकडा, संपवून टाका. ठरलं. पण ही बातमी जशी औरंगजेबानं आपल्या पोराला दिली, औरंगजेबाचं पोरग पुण्याकडं कोकणात उतरलं आणि तिकडं औरंगजेबाचे सरदार सावंतवाडीच्या घाटातनं कोकणात उतरले. मध्ये संभाजीराजे ही बातमी अगोदर शंभूराजांना कळली आणि शंभूराजे लगोलगच तयार झाले लढाईसाठी. आणि शंभूराजे औरंगजेबाचा पोरगा यायच्या अगोदरच त्याच्या समोर जाऊन उभा राहिले. औरंगजेबाच्या पोरला सुचायचं बंद झालं. अरे ज्याला मी मारायला आलो तोच दत्त म्हणून समोर उभा. समशेर काढली, सपासप कत्तली केल्या. औरंगजेबाचा पोरगा पळून गेला, एका कोपऱ्यात लपला. सगळं सैनिक मारलं, शंभूराजांचा विजय झाला. शेवटी औरंगजेबानं एक पालखी पाठवली. पालखीत आपल्या पोराला घातला, महागारी आणला आणि आपल्या पोराचं स्वागत वाजत गाजत केलं. औरंगजेबाच्या पोराला प्रश्न पडला आणि औरंगजेबानं विचारलं, औरंगजेब आपल्या पोरला विचारतोय, आलास? पोरगा म्हणतोय हो, पण अब्बाजान 2 लाखाची फौज घालवून आलो, संभाजीराजाचा मार खाऊन आलो, तरी सुद्धा तुम्ही माझा सत्कार एवढा का चांगला केलात अब्बाजान? तर औरंगजेब म्हणतोय, लेका त्या संभाजीच्या तावडीतनं जिवंत महागारी परत आलास म्हणून. त्याच्या तावडीतनं जिवंत येणं शक्य नाही. त्याच्यावेळी औरंगजेब महाराष्ट्राकडे यायला निघाला आणि संभाजीराजांनी चाल टाकली. औरंगजेबालाच मारायचं शंभूराजांनी ठरवलं. आणि त्याच वेळी शंभूराजांनी सांगितलं अकबराला, औरंगजेबाच्या मुलाला, तू एक काम कर, तू जहाजात बस आणि तू थेट इराणला जा. इराणचा शाहबाज दुसरा राजा आहे, त्याला सांग कैक सैनिक घेऊन तुम्ही दिल्लीवरती आक्रमण करा. तुम्ही जसं दिल्लीवरती आक्रमण कराल तसा औरंगजेब, गादी महत्वाची आहे, स्वराज्य सोडून आदिलशाहीतनं तो थेट दिल्लीकडे जाईल, स्वराज्य सुरक्षित राहील. मध्ये मी मालोजी मामा औरंगजेबाची कबर खोदतो. अरे काय धाडस, काय जिगर! 32व्या वर्षी हा माणूस औरंगजेबाला मारायचं स्वप्न बघतोय. 32व्या वर्षी शंभूराजांनी अकबराला जहाजात बसवले, पाठवले सुद्धा. पण औरंगजेबाचा मुलगा अकबर याचं जहाज भरकटलं आणि ते इराणला न जाता ते थेट मस्कतला पोहोचलं. आणि मस्कत वरून इराणला जायला त्याला कैक दिवस लागले. आणि वाटेत बातमी कळाली, मुकरब खान संभाजीराजांना पकडण्यासाठी संगमेश्वरला निघालाय. इतिहासात जर तरला उत्तर नसतं. जर अकबराचं जहाज इराणला गेलं असतं, इराणवरनं दिल्लीवरती आक्रमण केलं असतं, स्वराज्य सुरक्षित राहिलं असतं. पण इतिहासात जर तरला उत्तर नाही. एके दिवशी सायंकाळी संगमेश्वरच्या सरदेसाईंच्या वाड्यात शंभूराजे शांतपणे उभारले होते, मुक्कामी होते. सोबत कवी कलश आणि कैक सरदार होते. आणि त्याच वेळी या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे, या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. इथल्या गवताला जसे भाल्या फुटतात ना, तसे इथल्या दगडांवरती फितुरीची बीज मात्र फार लवकर उमजतात. त्या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे ती म्हणजे गद्दारी. जर गद्दारी झाली नसती, शंभूराजांच्या केसाला हात लागायची जिगर सुद्धा औरंगजेबाच्या पुढच्या 10 पिढ्यात झाली नसती. पण दुर्दैव या मातीचं. मुकरब खान सायंकाळी आंबा घाटामागे निघाला, शंभूराजांना पकडायला निघाला. आणि सायंकाळी पन्हाळ्यावरती मुकरब खानाचे सरदार मालोजी बाबांकडे लक्ष ठेवून उभारले होते. मालोजी बाबा सायंकाळी शांत उभारले होते. पण मालोजी बाबांचे सुपुत्र संताजी कडेवरती गेले, बघितलं, खाली आले. बाबा, हो मालोजी बाबा, ह्या मशाली सायंकाळी कुठं चाललेत? बाबा म्हणाले, शंभूराजे आहेत, बघू बरं. बाबा जवळ गेले,
बुरजावरती उभारले, बघितलं आणि हातातले दुर्बिणी सटले. संताची निघ घात झालाय, यवन निघाले राजाला पकडायला. राजा ऐकलाय, राजा जगला पाहिजे, शिवाजी राजाचा लोक आहे, वाचला पाहिजे. निघ संताजी सोबत 60 वर्षाचा मालोजी बाबा राजाला वाचवायला घोड्यावरती बसले. मधनं वाट काढली, गेले जवळ गेले, सरदेसांच्या वाड्याच्या जवळ गेले. राजा उठा उठा, गनिमाने घात केला. कोण? आपलेच गद्दार. राजा निघा. शंभूराजे उठून उभा राहिले, घोड्यावरती बसले, सोबत बसले कवी कलश. मालोजी बाबा सांगते झाले, महाराज नावडी नदी जवळ करा, नदी बसते बसा, रायगडला जावा. हा मालोजी स्वराज्य सांभाळेल. राजा निघा. राजे जायला निघाले, घोड्यावरनं कवी कलश खाली पडले. महाराज जवळ आले, कवी कलशांना घोड्यावरती बसवलं, जायला निघाले. नावडी नदीच्या जवळ गेले, सोबत मालोजी बाबा. पण जायला उशीर झाला आणि त्या नावडी नदीला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. काठावरती होता शिवपुत्र संभाजी. आता काय, एक समुद्र एका नदीला गिरफ्तार करायला आला होता. एकच, लढून मारा धर्मासाठी, नंतर पाया पडून नमाज पडा दुसऱ्यासाठी. शंभूराजाने धर्मासाठी लढणं पसंत केलं. शमशेर काढली, अब दिखाएंगे. संताजी निघ. संताजी जायला तयार नव्हते. शंभूराजे सांगतात, संताजी निघ, ही कवड्याची माळ घे, माझा घोडा घे, लवकरात लवकर राजधानीवरती जा आणि सांग शंभूराजांना गिरफ्तार केले म्हणून. संताजी घोड्यावरती बसले, राजांची माळ हातात घेतली कवड्याची. संताजी निघाले, पण जाताना शंभूराजांचा घोडा पाठीमाग बघत होता. रक्तानं माखलेला संभाजी मातीसाठी शमशेर फिरवताना त्याचा सुद्धा पाय निघत नव्हता. आयुष्यभर राजा माझ्या अंगावरती बसला, शेवटच्या क्षणी माझ्या राजाला शेवटचं एकटं सोडून जातोय. गेला, पण इकडं मुकरब खानानं शमशेरी बाहेर काढला. गिरफ्तार करला उस तंबाखू. शमशेरी जवळ, पण पकडायचं धाडस कोणाचं होतंय? एखादा जवळ जायचा, शंभूराजे फक्त वर बघायचे, 4 पावलं माग सरायचा तो. 4 जिगर होईना. शेवटी रहुल्लाखानानं दोर आणले, साखळदंड आणले आणि शंभूराजांना गिरफ्तार करायचा प्रयत्न केला. शंभूराजांना वाटलं आता गिरफ्तार होणार. शंभूराजांनी शमशेर काढली. सप मालोजी बाबा शंभूराजांच्या पुढे 60 वर्षाचे तलवार फिरू लागले. राजा जगला पाहिजे. महाराज, आज मालोजी तुमच्यासाठी बाजी प्रभू व्हायला तयार आहे, खिंड लढवायला तयार आहे. ही संगमेश्वरची खिंड हा मालोजी बाबा शंभूराजासाठी लढेल. पण बळ तोकडं पडलं, मालोजी बाबांची गर्दन कलम केली. आणि जाताना मालोजी बाबा सांगतात, मावळ्यांनो जीवाचा रान करा, राजाला सुखरूप पोचवा. प्राण सोडले. शंभूराजा गिरफ्तार झाला आणि औरंगजेबाला कळालं. शंभूराजाला गिरफ्तार केले आणि पहिला फतवा काढला, अब दिखाएंगे, लाया जाए उसको शानो शौकत से, पहना जाए तख्ता खुला. आतापर्यंत राजाचा जिरोटोप घालून फिरला असेल, लाकडी विदूषकाची टोपी घाला. आतापर्यंत अंगात छाव्याचा ड्रेस घालून फिरला असेल, राजवस्त्र घालून फिरला असेल, जनावराची कातडी बांधा नाचलेली. आतापर्यंत हत्तीतनं अंबारीतनं घोड्यावरती बसून आला असेल, बोडक्या उंटाला उलटा बांधा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब यानं संभाजी राजांना गिरफ्तार केले. संभाजी राजांना पकडण्यात आलं आणि मुकरबनं पहिली चाल टाकली. मुकरब खानानं
शंभूराजांना घोड्यावरती बसवलं, यवनी वेश घातले आणि त्याच मध्ये संगमेश्वर ते अकलूज हे अंतर पळत पळत पार केलं. का? अकलूज औरंगजेबाचं सगळ्यात मोठं ठिकाण, 40,000ची फौज अकलूज मध्ये संभाजी राजांची वाट बघत होतं. हाणलं पण किल्ल्याच्या तटावरनं संभाजी राजाला नेलं जात होतं, पण तटावरच्या बसलेला धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. वारीतल्या जाणारा वारकऱ्याला माहिती नव्हतं शिवाजी राजाचा लोक गिरफ्तार झालाय. कळेपर्यंत अकलूज पर्यंत सुखरूप या मुकरब खानानं शंभू राजांना पोचवलं. आणि जसं अकलूज मध्ये पोचवलं, 40,000चा सेनासागर मुकरब खानाला मिळाला. त्याची ताकद वाढली. संभाजी राजांना घोड्यावरनं खाली उतरवलं. शंभू राजाचे अंगातले यवनी वस्त्र काढले. औरंगजेबाचा फतवा, डोक्यावरती विदूषकी टोपी, अंगात जनावरांची कातडी फडकी आणि गळ्यात साखळ दंड बांधले. उंटाला शंभू राजांना उलट बांधलं आणि निघाली धिंड वाजत गाजत. आजपर्यंत जेव्हा जेव्हा राजा आला ढोल ताशे वाजवले होते, आज राजासाठी नगारे वाजवले जात होते. औरंगजेब त्याचा औरंगाबाद शहर, त्या शहरातली लोक कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या भिंतीवर, कसाय राजा कसाय. 9 वर्ष ज्यांना औरंगजेबाला एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना पळवतो ना, तसं 9 वर्ष पळवलंय कसाय संभाजी. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या दारावर बघायला कोणीतरी यायचं, शंभूराजाच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगळायचं, उंट थया 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 नाचायचा, अंगातलं साखर दंड टोचायचे बोचायचे, जागोजागी रक्त. कोणीतरी यायचं, आपल्या राजाच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काम करायचं. उशीतनं कापूस बाहेर काढावा. संभाजी राजांच्या अंगातनं मांसाचा लगदा बाहेर काढला जात होता. का? सार सोसलं हे कार सार. फार वैर नव्हतं, वैर सोसलं. का? कारण माझी पोरं जन्मावीत हिंदू धर्मामध्ये, मरावीत हिंदू धर्मामध्ये, फक्त यासाठी सोसले संभाजी महाराज. आणि सुखरूप शंभूराजांना बहादूरगड म्हणजे धर्मवीर गडावरती आणण्यात आलं. आणि औरंगजेबाला बातमी कळाली, हुजूर कापर संभा आ गया. शंभूराजांनी एक पाऊल दरबारात टाकला, औरंगजेब तख्तावर उठून उभा राहिला आणि साथीदारांना म्हणतोय, 9 साल का था, 9 साल का. तब आया था आगरा में, तब मैंने इसको पूछा था, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब इस 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था. आयुष्यात पहिली चूक केली, शहाजीला जिवंत सोडला. शहाजी मारला असता शिवाजी तयार झाला नसता. दुसरी चूक केली, आग्र्यातनं शिवाजीला जिवंत सोडला. शिवाजी मारला असता संभाजी तयारच झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. पहिला प्रश्न विचारलाय, पण प्रश्न विचारायच्या अगोदर शंभूराजांना बघितल्यावर औरंगजेब खाली आला, आनंदित झाला, गुडघे टेकून बसला आणि त्या खुदाचे आभार मानत म्हणाला, अल्लाह रहम दिल्ली, अल्लाह जिसको देखने को सपना था कदमों में लाके खड़ा किया है. तो खाली बसलेला बघून शंभूराजांच्या समोर शंभूराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलशजी औरंगजेब खाली येऊन माझ्या समोर बसलाय, या प्रसंगावरती एखादी सुंदर आहे काय कविता? अरे मृत्यूच्या दारात आहे, मृत्यूच्या जबड्यात आहे राजा,
त्यावेळी म्हणतोय सुचते का एखादी कविता, हो राजन. आणि कवी म्हणू लागले, राजन तुम हो साचे, क्या खूब लड़े हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. औ राजे तुम्ही काय लढला जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चुप चुप. आलमगीर के सामने बोलने का नहीं. तख्तावरती येऊन बसला. पहिला प्रश्न विचारला, सच बता संभा सच. हा काफर म्हणायचा शंभूराजांना. काफर, जागीरदार, संभा हे 3 शब्द औरंगजेबाचे. प्रश्न विचारताना औरंगजेब म्हणतोय जागीरदार शब्द वापरतोय. जागीरदार, सच बता स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कडाडला राजा, हा सह्याद्री आमचा खजिना तू घेतलास. घेऊ स्वतःच्या मनगटाच्या जोरावर ते. चुप. आलमगीर के सामने बोलने का नाही. चुप. दुसरा प्रश्न विचारला, सच बता मन कौन कौन से सरदार तुझ में शामिल थे. अरे सगळी माणसं आमची आहेत औरंगजेब, तू घेतलास फितुरीनं. चुप. इस संभा की आंखें बहुत सतत है मेरे को. ले जा इसको, बांध दिया जाए. संभाजीराजांना बांधलं, सोबत कवी कलश. आणि मुस्लिम धर्मगुरूंचा एक सल्ला घेतला. मुस्लिम धर्मगुरू यांनी, मौलवी यांनी पहिला आदेश काढला, या काफर जागीरदार संभाने मुघली रियासतीचा, मुस्लिम धर्माचा अवमान केला. हाल हाल करून मारायचा. तडपाके मारेंगे. आणि पहिला फतवा काढला औरंगजेबानं, उस संभा की आंखें निकाल दो. पण ही गोष्ट व्हायच्या अगोदर सायंकाळी एके दिवशी औरंगजेब कवी कलशांकडे गेला. शंभूराजांना वधस्तंभाला बांधले. आणि कवी कलशांना औरंगजेब म्हणतोय, हे कवी, आ मेरे पास उस संभा के सामने क्या रखा है, जिंदा छोड़ देंगे. आणि कवी कलश औरंगजेबाकडे बघून म्हणतोय, औरंगजेब नमक है रे हम शंभू राजे के, जिएंगे शंभू राजे के साथ, मरेंगे भी शंभू राजे के साथ. कदाचित त्यावेळी कवी कलश मनोमन म्हणले असतील औरंगजेबाला, अरे औरंगजेब, कदाचित म्हणले असतील, अरे औरंगजेब, हाथी घोड़े तोप तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है, अभी सब पे भारी है. चुप. इस काफर कवि की भी जबान बहुत चलती है. सुन लो, कुठलीही शिक्षा शंभू राजाला द्यायच्या अगोदर ती पहिली शिक्षा कवी कलशांना द्यायची. तडपडताना त्या संभाला आपल्या मित्राला बघू द्या. आणि त्यावेळी इतिहास सांगू लागला, माणसानं मैत्री केली तर ती शिवाजी राजासारखी करावी, शेवटपर्यंत साथ देणारी. आणि माणसानं मैत्री केली तर ती कवी कलशांसारखी करावी, मरणाच्या दारापर्यंत सोबत उभी राहणारी. याला मैत्री म्हणतात. आणि हापशे आले, लाल बुंद तप्त सळा शंभू राजांच्या डोळ्यात जाणार. ज्या डोळ्यांनी या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, ज्या डोळ्यांनी आबासाहेबांना बघितलं, ज्या डोळ्यांनी भगवा बघितला, ते डोळे आता जाणार होते. हापशे जवळ आले, शंभू राजांच्या जवळ आले. आणि हापशे म्हणाले, संभा आंखें बंद कर लो, एका फार आंखें बंद कर, ये देख बहुत दर्द होगा, पण सिंहाचा छावा भेटो कसला. डोळे मोठे करून शंभूराजे त्या हापशेंकडे बघत राहिले. लाल बुंद तप्त सळ्या जवळ आल्या, धुरांच्या रेषा सोडत जवळ आल्या, शंभूराजांच्या जवळ आल्या. खूप बसतात डोळ्यात, आत गेला, भुबळा घेऊन उभा राहिला. डोळे उभारले नव्हते, हुरल्या होत्या कबीनं खोपण्या. उग्र
रक्त बाहेर काढणाऱ्या, डोळ्यात काटूक गेला तरी 10 दिवस डोळा घेऊन बसतो आम्ही. लहान बुंद तप्त सया डोळ्यात घातल्या असतील. विंचवाच्या लव लव करणाऱ्या वेदना किती सोसावं किती. वयाच्या 9व्या वर्षी जी पहिली चिता जिवंतपणी रचली गेली, वयाच्या 32व्या वर्षी सुद्धा मरण दारात उभारलं होतं. डोळे उभारले नव्हते. दुसरी शिक्षा सुनावली. कान कलम कर दो संभा के कान. हापशी जवळ आले. वारा स्तब्ध. ज्या कानानं सह्याद्रीचं सौंदर्य ऐकलं, ज्या कानानं हर हर महादेवाची गर्जना ऐकली, ज्या कानानं मासाहेब जिजाऊंना हे शंभू स्वराज्य अभेद्य ठेव हा कान मंत्र ऐकला, ते कान आता जाणार होते. हापशी जवळ आले. शंभूराजांना बघितलं. समशेर बाहेर काढली. संभाजीराजांचे कान कलम केले. कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कुत्र्या गिधाडांना खायला घालायचं. कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती थुंकायचं. आणि तिसरा फतवा काढला. संभा की जबान बहुत बोलती है, निकाल दो उसका फरके जबान. ज्या जिभेनं सह्याद्रीचं हर हर महादेवाची आणि मासाहेब जिजाऊंची ललकारी दिली, ती जीभ आता जाणार होती. हापशे जवळ आले. शंभूराजांच्या जवळ आले. हापशेने शंभूराजांचा जबडा उघडायचा प्रयत्न केला. उघडे ना. दाबून धरला. उघडे ना. दाबला. उघडे ना. अरे कसा उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजती दात, ही आमची जात सांगणारा संभाजी राजा येतो. कशी उघडेल? हापशी युक्ती बाहेर काढली. शंभूराजांचं नाक दाबून धरलं. नाक दाबून धरल्यावरती श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी आपल्या राजानं तोंड उघडलं. सांशात टाकली. जीभ बाहेर काढली. तलवार काढली. जीभ कलम केली. हो संभाजीराजांची जीभ. ती सुद्धा तयार नव्हती संभाजीराजांपासून वेगळं व्हायला. शंभूराजे म्हणून म्हणू लागले, आई साहेब जीभ काटली हो कापरांनी जीभ. आबासाहेब तुम्ही म्हणायचा माझा लोक सूर्यासारखा गरम आहे, पण खोबऱ्यासारखा नरम आहे माझा संभाजी. या रयतेवरती जीव लावणार आहे माझा राजा संभाजी. आबासाहेब तुमच्या छाव्याचे काय हाल केलेत बघा ना. आई नव्हती, बाप नव्हता, लेकराचे हाल बघायला. आणि मौलवींनी सांगितलं, इसको ले जाया जाए. एक ठिकाण आहे तुमचं पुणे, पुण्यापाशी आळंदी, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी, आणि तिथंच वडू बुद्रुक तुळापूर. वडू बुद्रुकच का? कारण ह्या वडू बुद्रुकला 3 नद्यांचा संगम आहे. भीमा, भामा, इंद्रायणी. 3 नद्यांचा संगम हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. जवळच ज्ञानेश्वर माऊलींची समाधी. ले जाया जाय. शंभूराजांना वडू बुद्रुकला आणण्यात आलं. वधस्तंभाला बांधलं आणि अनन्वित अत्याचार चालू केले. असह्य असह्य. एक जण आला, त्यानं संभाजी राजांच्या डोक्याची केस उपडून धरली. अरे जिगर नव्हती, जिगर. संभाजी राजांच्या केसाला हात लावायची जिगर फक्त फितुरी झाली. राजाच्या केसाला हात लावायची जिगर झाली यवनांची जिगर. हनुमानाला सेंदूर फसावा रक्तात माकला होता माझा संभाजी राजा. उशीतनं कापूस बाहेर काढावा, अरे बुकुड सोलावा, तसं सोललं होतं संभाजी राजांना. शरीराचा अवयव ठेवला नव्हता जो कलम केला नव्हता. एक जण आला, त्यानं संभाजी राजांच्या तोंडामध्ये गरम शिस ओतलं. जीभ नव्हती, शिस आत गेलं
अरे मासा तडपडावा तसं संभाजीराजांचं अंग थरथरू लागलं. एक जण आला, त्यानं शंभूराजांच्या अंगाला मीठ चोळलं. असंख्य वेदना, असंख्य मृत्यू बरा, हाल नको. आपला राजा धर्मासाठी कसं जगायचं मरायचं सांगणारा शंभू राजा भूतासारखी अवस्था करून ठेवली होती. भूतासारखी. कोणी बघितला असता वाटला नसता आपला राजा आहे आपला. एक जण आला, त्याने संभाजीराजांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं. असंख्य असंख्य वेदना, देह काळा पडायला चालू झाला. हो, मांस कापायचे, कुत्र्या गिधाडांना खायला घालायचे. कुणी सोसलं हे? कुणी सोसला हा यातनांचा नंगा नाच? इतिहास जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत एकच नाव सांगत राहील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज. आणि दिवस उजाडला. फाल्गुन वद्य अमावस्या. उस काफर की गर्दन कलम करतो. सह्याद्री शांत होता, वारा स्तब्ध होता. राजाला, सर्जा शंभू राजाला ही माती शेवटचा मुजरा घालणार होती. भाग्य या मातीचं भाग्य. एका राजानं कसं शिकवलं कसं जगावं. एका राजानं शिकवलं धर्मासाठी कसं मरावं. हापशे जवळ आले, वारा स्तब्ध. वधस्तंभाला बांधलेले शंभू राजांकडे हापशेने बघितलं. कदाचित शेवटची माणसं असतील ज्यांनी संभाजी राजांना बघितलं असेल. शमशेर बाहेर काढली, सप्प करणा शमशेर चालवली. शंभू राजांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. आपला राजा शंभू राजा, शिवाजी राजाचा लोक धडा वेगळा करण्यात आला. शंभू राजांच्या तोंडून एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शंभू राजा सांगत गेला, सांगा आबासाहेबांना तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे असतात हे सांगत गेला. औरंगजेब तिथंच नाही थांबला. किती क्रूर असावं एखाद्या माणसानं, किती. राजाची गर्दन हातात धरली, शंभू राजांच्या मस्तकाला भाला रवला, वाजत गाजत धिंड काढली शंभू राजांची. एखादा गावातला चांगला माणूस मेला तर त्याची सुद्धा अंतयात्रा चांगली काढली जाते. ज्या राजानं रयतेची सावली जिवंत ठेवली त्या राजाची धिंड वाजत गाजत नाचवत काढली. तो भाला इंद्रायणीला रोवला. इंद्रायणी आजही सांगते, खरा संभाजी राजा माझ्या मातीतल्या लोकांना नाही कळाला. ह्या देशात हिंदूंची किती ज्योतिर्लिंग आहेत? 12 चूक. या देशात हिंदू समाजाची, हिंदू धर्माची 14 ज्योतिर्लिंग आहेत. 12 प्रभू श्री शंकराची आणि उरलेली 2, एक रायगड छत्रपती शिवरायांचं आणि दुसरं 14वं ज्योतिर्लिंग ते म्हणजे वडू बुद्रुक तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. इथं गेल्याशिवाय जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आयुष्यात एकदा तरी श्रीमान रायगड आणि वडू बुद्रुक तुळापूरला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. अजिबात नाही. अगर शंभू राजे नाही होते तर काय झालं असतं? संभाजी राजे जर जन्मलेच नसते तर काय झालं असतं? काय झालं असतं एकाच वाक्यात सांगतो, अगर शंभू राजे नहीं होते तो तुम, अगर शंभू राजे नहीं होते तब तुम
किसी पतझड़ में पत्ते की तरह झड़ रहे होते। अगर शंभू राजे नहीं होते तो तब तुम हिंदू किसी पतझड़ में पत्ते की तरह झड़ रहे होते। अगर शंभू राजे नहीं होते तो तुम कहीं पर सड़ रहे होते। अगर शंभू राजे की गर्दन बलिदान न देती तो औरंगजेब के दरबार में तुम आज कलमा पढ़ रहे होते। औरंगजेब के दरबार में तुम आज कलमा पढ़ रहे होते। हे जे मरण आहे ना, हे डोक्यावरची भगवी टोपी जिवंत ठेवले शंभू राजाने, जिवंत। शेवटचा 1 मिनिट घेतो। आयुष्यात प्रत्येकाच्या डिप्रेशन येतं, प्रत्येकाला आयुष्यात मरू वाटतं, आत्महत्या करू वाटते। आत्महत्या करू वाटली, आयुष्यात डिप्रेशन आलं, फक्त एका ठिकाणी जावा। ती जागा तुम्हाला आज ही लढण्याची प्रेरणा देईल, फार जवळ आहे तुमच्यापासून। वडू बुद्रुक तुळापूरला जावा, त्या तुळापूरच्या इंद्रायणीच्या पाण्यात एक पाऊल ठेवा। त्या लाटा इंद्रायणीच्या आजही सांगतील संभाजीराजा संकटाशी कसा लढला। त्या वाहणाऱ्या इंद्रायणीच्या लाटांना विचारा, सांगना इंद्रायणी संकटावाल्यावरती संकटाशी कसा लढला माझा संभाजीराजा। ते इंद्रायणी सुद्धा सांगेल, लेका ऐक, तुझा राजा जगला स्वाभिमानानं, तुझा राजा मातृभूमीसाठी अमर झाला स्वाभिमानानं, तू तसं जग। ही असंख्य प्रेरणा आहे जगण्याची। एक कवी मित्र शंभूराजे गेल्यावरती म्हणतात, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर। जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा शंभूराज थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा शंभूराज थोडं। हातात होती ढाल, पळत होत घोड, शंभू राजाचं नाव ऐकून एकदा डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक। तो औरंगजेब इथंच मेला। संभाजीनगरला कधीतरी गेला तर खुलताबाद नावाचं गाव आहे, त्या खुलताबाद मध्ये या औरंगजेबाची कबर आहे। 2 बाय 2 ची जागा त्या औरंगजेबाला मागून घ्यावी लागली। त्या औरंगजेबाच्या समाधीकडे, त्याच्या त्या थडग्याकडे कोणी जात नाही। इथली लोक आजही शंभूराजांच्या समाधी पुढं, त्या प्रेरणा पीठापुढं नतमस्तक होतात का? कारण का शंभूराजांनी तुमच्या माझ्या अंगातला जिवंतपणे घेतलेला पहिला श्वास आणि सोडणारा शेवटचा श्वास त्या राजामुळे राहिलाय, फक्त आणि फक्त यासाठी, केवळ यासाठी। ती असंख्य प्रेरणा आहे, असंख्य बलिदानाची प्रेरणा आहे। ही प्रेरणा अजिंक्य ठेवा। बराच वेळ झालं बोलतोय मी, मागाशी तुमच्या गावात आलो, मला फार भारी वाटलं। तुमच्या गावाच्या चौकामध्ये भक्ती आणि शक्ती, जगद्गुरु तुकोबरायांचा आणि महाराजांचा स्मारक पुतळा होतं। परमनंटली आहे का ते, कायमस्वरूपीच आहे का? नाही आहे का? हे वाईट आहे आमचं सगळ्यात दुर्दैव। आज गरज आहे या मातीला स्मारकाची, गडकिल्ल्यांची जशी गरज आहे ना तशा मातीत स्मारकांची सुद्धा गरज आहे का? तुमच्या पुतळ्यात, तुमच्या गावाच्या चौकामध्ये 3 स्मारक उभा करा, 2 नको 3। मी आजपर्यंत कुठल्याही गावात हे स्मारक बघितलं नाही। ती संकल्पना तुम्हाला देतो, शिवाजी राजांचं संभाजी राजांचं एकत्र स्मारक मी कुठंच बघितलं नाही। तुमच्या गावामध्ये येणाऱ्या काळात शिवाजी राजांचं, शंभू राजांचं आणि जगद्गुरु तुकोबरायांचं अध्यात्म, तसंच शक्ती आणि तसंच या मातीसाठी लढलेली हिंदुत्वाची भक्ती जगाला कळाली पाहिजे। त्रिसूत्र असलेली ही 3 स्मारक तुमच्या गावामध्ये तयार करा। दोन्ही राजांच्या हातात समशेरी द्या, एका महाराजांच्या हातात, माऊलीच्या हातात अभंगाची गाथा द्या। जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या लेकरांना शिकवतील संस्कार कसा असावा। हातात घेतलेली तलवार शंभूराजांची शिकवेल स्वाभिमान कसा जपावा। गावात चौकात राजांचं स्मारक का असावं, यासाठी असावं एखादी सायंकाळी माऊली घरी येईल, एकटी येईल, तिला भीती वाटू नये, कारण चौकात शंभूराजांना, शिवाजीराजांना बघितल्यावरती तिला कळेल माझा बाप अजून चौकात तलवार घेऊन उभा आहे, कुणाची जिगर नाही मला अडवायची।